माय राणीची माय आठवण येते हो माय मले. पण काय करतो आता, गेली नवऱ्याच्या घरी. आता का आपली राहिली ते नवऱ्याची वेळ राहिली आता ते. तिने तिच्या संसारातलं संपत नाही. आठवण येते पहिले कशी होती बिचारी, करू लागे चुटुक मुटुक काम. हे सुनगट्ट काय कामाची नाही है. नांदी तर पण काय कामाची नाही आहे. काही म्हणा तर काही अधिकार आहे का आपला तिच्यावर? एखादा काम कर म्हटलं का भुके रे ते अशी गिशी करते आपल्याला. पोरगी होती तर काही करे. बसल्या बसल्या मला म्हणे आई तू फक्त पोह्यात टाक म्हणे, मी सारं काम करतो म्हणे. किती कामाचा घनघना पडला राहते. सुनीसमोर काम करावंच लागते, नाही तर भांडायला सुटते. माया गेलती माया बापाच्या घरी. आता कशी आली तर आपल्याला तिला टिकवा लागन ना, टिकवा लागते. पोरगी असते तर पोरीला म्हटलं असतं आज बाई मला बरं नाही लागून राहिलं, खर लागून राहिलं, कर बा काम, तर केलं असतं तिनं. माझ्या राणीची मोठी आठवण येते मला अशी. कामाच्या वेळेत तर जास्तच आठवण येते. पण दुखलं तर अशी करे व पाय दाबून देऊ का काय करू. आई तुला बरं नाही लागत, आई तुला बरं लागत, हे नको करू ते नको करू भल्ली करे व आई गोळी घे असं कर. आता कोणी विचारते हो मला? कोणी नाही विचारत, कोणी नाही विचारत. कशी मला पोरगी होती तर लय आधार होते. पोरग काय गेलं तिकडे गेलं, राहिलं तिकडे राहिलं. थोडी काय आपण त्यालाच काय म्हणा. थोडं दिसतं त्याच्या आता बायको तर लेकरात. आपण कसं आपल्याकडे लक्ष देऊ म्हणा त्याले. दिवस झाले लग्न होऊन एकदा नाही आणलं येईन, एकदा आणाले यायले तर वाटते बरी सुखात आहे तर तिथं राहू दे तिथं. येईल असं वाटत नाही का आंब्याचा रस घेस आहे तर आता घेऊन या रसा गिसाले. लोकांच्या पोरी किती रसायला येऊन राहिल्या. मला नाही वाटत का माझी पोरगी आली पाहिजे म्हणून एक फोन नाही करत तिले. आपण मला देणार रे फोन करू, देणार फोन करू. एक मोबाईल घेऊनच घेतो आता. मला लाडकी बहिणीचे पैशाला मी घेतोच एक मोबाईल. पोरीची आपल्यालाच असते. यायले का हाय मला येते आठवण आली पाहिजे असं वाटते. 4 दिवस राहिली पाहिजे. यायले तर वाटतच नाही तसं, तिले तर वाटतच नाही घुबड तोंडीले आली पाहिजे म्हणून माझी पोरगी. तिच्या तर डक्षारच बसते. लग्नाच्या वेळेस किती तमाशा केलता माहिती ना माझ्या पोरीच्या वेळेस. काय विचार करून राहिली, काय विचार करून राहिली? काय विचार करणार आहे तुम्हाला? काय विचार आहे मला? आहे ना विचार. मा पोरीला आणलं नाही म्हटलं घेऊन येणार रसाले. किती पोरे येऊन राहिला रसाले. तुम्हाला वाटतच नाही का आणलं पाहिजे म्हणून पोरीले? बापा घरी खटलाय तिला का कर्मी काम करायला लागते का? एखाद्या 8-10 दिवस तिने बिचारीच्या जीवाला सुख भेटते, चैन सुख आहे तिले. नाही तर काय नाही तिथं कामच करणार. त्या गोष्टी सुखी आहे काय खटला आहे मग तिलेच करावं लागते काय? जाऊ आहे तिले, तिची सासू आहे, ते आहे, तिघी जणी आहे ना. एवढं काय काम करावं लागतं त्याच्यात? बाई आहे म्हणते वॉशिंग मशीन आहे आपल्यासारखं काय काय तिला करावंच लागते बैले. उलट इच्छापेक्षा सुख आहे. काय करतो इथं आणून आपली सून तिच्या मागा लागते ना भेटायले. काय तिला बिचारीले 2 दिवस आली दुखून पाठवायचं आहे का आपल्याला तिले? हो सुखी असली म्हणजे का पोरीला यावे वाटत काय? माईच्या घरी तर त्याला किती काही दुःख असलं तरी या वाटत असते. माईच्या घर किती काही गोड असते. किती काही श्रीमंताच्या घरी पडले काही पडले तरी माईच्या घरचं सुख माईच्या घरचं असते. तुम्हाला काय समजणार आहे? मला माहिती आहे काय असते म्हणून. त्या घरी चटणी भाकरी असली तरी ते गोड लागते म्हटलं. पूर्णाच्या पुईपेक्षा गोड लागते म्हटलं पोरीले. आणा म्हणजे आणा तिले, आणा. आता आणाच लागते. फोन करा आणि घेऊन या तिले. गावात उलट गावात दिल्ली म्हणून तर सप्पा येत नाही. गावात दिल्ली म्हणून आपल्याला वाटते गावात असलं म्हणजे लेकरू जरासं येतं जातं राहील. पण कायचं येतं जातं कायले उलट जास्त कमी वाटते मला तर वाटते. त्याच्यापेक्षा दुसऱ्या गावला दिल्ली असती तर आपण घेऊन आलो असतं म्हटलं, गेलो असतं ना. असं हाय फरक पडून राहिला हाय. करा आज तुम्ही तिच्या घरी न्यायला जा, घेऊन या तिले, घेऊन या तुम्ही तिले. हो आता फोन करतो मी तिला. रात्री येत जातो मग तिला न्यायले. तिच्या पाहुण्याला विचार म्हणतो तिले, सासूला विचार म्हणतो येतो बघा आले असं विचारतो तिला आता. हो तसंच करा आणि घेऊन या तिले. आपल्या पोरीला आपल्या घरी न्यायला होतं मग कोणाच्या घरी आणा. सुनगटीसाठी काय नाही शोभा तिले. आपल्या पोरीला का दूर कर असं आहे का? तसंही मन दुखते बाप्पा राणीसाठी, माय मन दुखते बा पोराचे मन दुखते. पण ह्या सुनीच्या आहे ना जरा असं जीव मागं पुढं करते. लेकरू दुखावलं नाही पाहिजे म्हणून आपण असं करतो सारं. जराशी आवाज कमी कर. अधिक सुनीला ऐकू गेलं तर अधिक भांडायचं का बंद करतो विषय. मी करतो बरोबर विचारतो घेऊन येतो तिली. किती किती दिवस हे ड्रेस साडी घालशील तू? ड्रेस घालत जाणं काय होते? मी तर घालून राहिली. एकीने घातलं दुसरी घालाव काय होते? आपण दोघी जण सोबत असलं म्हणजे काही नाही वाटत. घालत जाणं बापा. नाही चिंटूजी नाही म्हणाले मी नाही घालत बापा. कसं कायले त्याचं अधिक डोक्यात गेलं तर अधिक त्याचं बिघडलं तर काम नाही. त्यानं नाही म्हटल्यावर मी त्याच्या शब्दाच्या पलीकडे नाही जात. नाही असं काही नसते. चिंटूजी ना पहिले नाही म्हटलं मला विहांजी नाही म्हणे घालत नव्हतं. मी ऐकलं का? नाही मी ऐकली नाही ना त्याच्याबद्दल. ऐकलं जास्त सायकल लावते काही नाही. आता काय म्हटलं मला घालतो तर काहीच नाही म्हणत. तसंच ते चिंटूजीनं म्हटलं असं घरात जाणं काय होते त्यावर काहीच नाही म्हणत. नेहमी घातल्यावर मग काहीच नाही म्हणत. ते एवढंही नाही ऐकायला लागत.
पहा ते कशी शिलावून देऊन राहिली तिला, स्वतः तर घालते तिला शिलावून देऊन राहिली, घालत जाय का होते काय नाही. आणि इले मानदानं समजून नाही तिला शिकून राहिली जशी. तू जास्तच ऐकते, एवढं नाही ऐकायला लागत, एवढं काय ऐकायला लागत. आता तू यांची तुझं लव्ह मॅरेज होतं, एवढं ऐकायला लागते का? आमचं अरेंज मॅरेज असून मला घाल देऊन राहिले, हे घाल देते. तूच नाही ऐकून राहिली, तू घालायला पाहिजे. अशा कशा नाही तुला घालू दे. नाही मी माझ्या माणसाच्या समोर जात नाही. माय माणूस मला दुसरे काय मनाई करत नाही ना. नाही घाल म्हणते नको घालू म्हणते तर नाही घालायचं काय. नाही घातलं तर काय होते, जरा साडी सांभाळायला थोडंसं कठीण जाईल होते. मी ॲडजस्ट करतो, घालत नाही मी ॲडजस्ट करावंच लागन. आता तेवढं तर आपल्याला ॲडजस्ट करावंच लागन. एखाद्या गोष्टीला माणसं नाही म्हटल्यावर कायले त्याच्या अधिक डोक्यात विकेत गेली तर मग कायले अधिक त्याच्यासोबत वादविवाद करत बसायचं. नाही म्हणते नाही घाला, आवडते ना ताई तुम्ही घालत जा, मी नाही घालत. माझ्या माणसाला माणूस जेव्हा म्हणून काय घाल म्हणून मी तेव्हाच घालत. पण माझी राणी कशी समजूतदार, मला पहिलेच ओळखलं होतं राणी समजूतदार आहे म्हणून. हिच्यासारखी नाही आहे, हे अलगच आहे. स्वत म्हणूनच माझ्या पहिल्यांदाच खटकलं होतं. विचारे चांगले, नाश्ता करता काय, चहा पिता काय, विचाराची गोष्ट का तेव्हाच मी ओळखली होती. पण माझी इरावती नाही ऐकत ना, साधी बुडी आणली माझी इरावती. असं दोघी सुना बोलून राहिले, आपण काय म्हणतात बोला नाही. तिला तिचं सांभाळून घेतलं, तिचं समजलं तिले. इले नाही समजत तर आपण कायले बोला. हिचा नवरा घालू द्यायला तयार आहे सारा आहे त्यानं म्हणा. बुडीले मग कायले म्हणतो बा मला म्हणून, बुडे तू कायले म्हणतो असं होईल. मी नाही बोलत बाप्पा, जाऊ दे सांगू दे काय म्हणते. पण ते ऐकून नाही राहिली राणी, हे महत्वाचं आहे. आपल्या माणसाचा आपल्याला स्वभाव माहीत राहते. मला माझ्या माणसाचा स्वभाव माहीत आहे. नाही म्हटलं म्हणजे नाही असते त्याचं. मी त्याच्या समोर जात नाही का. आता मला त्याची स्वभाव ओळखून आहे ना. मी दादा स्वभाव अलग आहे. विहान दादा तशातले नाही. विहान दादा गरम नाही एवढे. विहान दादा बोलते पण असं काही नाही आहे दादाचं, समजून घेते. पण माणसानं समजून घेतलं म्हणून काही एवढंही करावं नाही. कशी बोलून राहिली तू म्हणजे असं करावं नाही. मी काय वाईट केलं का, जगा वेगळं केलं का? सगळेच तसं घालतात कपडे. फक्त एवढं आहे की बा साडी न घालतं मी हे करतो. उलट त्यानं चांगलं राहतं, मोकळं राहतं, कम्फर्टेबल राहते. साडीत तरी असं हे होते, मला नाही होत साडी सहन म्हणून नाही घालत मी. आणि त्याच्यात काय माझ्या म्हणणं तसं नव्हतं, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मी असं सहजच म्हटलं. आता तुमच्या मनाला लागलं तर काय करू मी. पण चुकलं असेल तर माफ करा. चुकीनं झालं बोलली मी. काय माय कशी आहे होई, भांडायला उठली माझ्या सुनीसोबत, बोलायला पुरत नाही. पण भांडणात आपण काही पडावं नाही. दोघीचं पाच बसन ह्या आहे, दोघी जणी समर्थ. भांडणं मग मिटवले आपण काय बोला. उद्या ताई मी काय म्हणतो, आपण बरोबर कणिक भिजून घेऊ, स्वयंपाक करून घेऊ. स्वयंपाक काही करायला लागत. आपल्या घरी हेच येते ना, स्वयंपाकवाली येते. मला आईने सांगितलं स्वयंपाकवाली येते, काही करू नका म्हणे. आता काही करायची गरज नाही आहे. आणि आपल्याला आता काही कोणते काम करायचे, फक्त नाश्ता करायचा आणि बस. नाश्ता करून घेतो आणि मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून घेतो. आणि पोछा गिचा तर काही लावाच नाही लागत. हो का ताई, मी नाश्ता करू का मग? ठीक आहे नाश्ता गिस्ता करतो मी, मोकळं करतो. अधिक काही करायचं आहे का सांगून द्या. कधी काही करायला लागत राहू दे. ही मोठी असून समजूतदारपणा घेत नाही. पाय लाईनी कशी आहे, समजूतदारपणा घेऊन राहिली तेव्हाच जमून राहिला. समजूतदारपणात घ्या होता, लाईनीला समजूतदारपणा घ्यायला लागून राहिलं. इरावतील समजून सांगितलं तर ऐकून येत नाही. हे ऐकत नाही ना, मस्त ऑर्डर सोडते तिची सून मोठी आली. आणि हे बिचारी आता लाईनीचा जीव घेऊन राहिली. हे राणी हे पाय बरं, कोणाचा फोन आला त्या मोबाईलवर लय वेळचा वाजून राहिला बाई. कोणाचा येतं बाबा दिसून राहिलं. हो काय बाबाचा फोन होता, बाबाचा फोन असं बाबानं केला असेल, बाबाला आठवण आली असेल तर केला असेल बाबानं. घे बोलून घे काय म्हणते तर बोलून घे बाबासोबत. पहिले महत्वाचं असं काही बोलायचं तर बोलून घे. हॅलो बाबा काय म्हणता, फोन केला तर बाबा काय म्हणून राहिले. द्या सुनीले आपण इकडे येऊन जा. सिटी केला काय तिच्या बाबाला फोन, आपण ऐका काय साठी होतं. आता तिनं नाही तर स्पीकरवर साईचा फोन ऐकून घ्या काय म्हणते. मग इथंच उभं राहा. हॅलो राणीबाई, मी काय म्हणत होतो बाई, आई लय दिसाची नांदा लावून राहिली. बैले रसाल्या साऱ्या पुरी आल्या आपल्या घरात पडल्या. ये ना म्हटलं रसाले ये म्हटलं तू. मी घ्यायला येतो तुले, त्या सासूला विचार, त्या नवऱ्याला विचार काय आहेत ना काय नाही. मग तू चालली आहे, मी येतो घ्यायला. तू फक्त फोन कर विचारून सगळे. हो बाबा, मी करतो ना फोन, तुम्हाला करतो. याचं कधी काय कधी मी विचारतो, आईला विचारतो, जरासं आजीला विचारायला लागन, त्याला विचारायला लागन. त्याच्यानंतर मी सांगतो. मी त्याला फोन करतो आणि लगेच सांगतो. मग आजी काय म्हणते, आई काय म्हणते, त्याच्यानंतर सांगतो मी. आले तुला आठवण आली, लय वाटून काढली. दुसऱ्याच्या पुरी आल्या ते झुरल्यासारखी करून राहिली. माय पोरगी आली. शेवटी मला फोन कराच लागला. तुम्हाला हे नाही, तुम्हाला अशी गुण नाही आहे, तसं नाही. लय बोलली ती मला. मी लगेच फोन केला, चाल म्हटलं. आणि तू लवकर काय आहे तर विचार. लय दिवसाची आली नाही ना तू, गावाच्या गावात आहे पण एकदा नाही आली घरी आपल्या. झालं तेव्हापासून आली नाही ना तू बाई. कर मग फोन लवकर काय आहे तर मी येतो. मग नाही आली तुला. हो बाबा, मी आईला विचारतो, आई काय म्हणते तर मग सांगतो मी तुम्हाला. ठेवू मग फोन. हो ठेवा बाबा ठेवा, करतोच मी फोन. मग बाबा इच्छा बाबा इले नाही येऊन राहिले. मग मला जायला लागून. माझी आजी तर मला दिवसाची म्हणून राहिली, पण मी ना गुन्हा करून राहिली. आता मी जातो, हे गेली का मी जातो. इकडे आई थोडंसं काम आहे. बोल ना राणी, काय म्हणत होती तू. फोन आला होता म्हणे रसाले घ्यायला येऊ का म्हणे आज. तर मी म्हटलं नाही, मी सध्या तर म्हटलं काही विचारायचं आहे. मी थांबा मी चिंटूजीला विचारतो म्हटलं, आईला विचारतो म्हटलं, मग येतो म्हटलं. तर म्हटलं जाऊ का म्हटलं आईच्या इथं. मग 8 दिवस राहासाठी ये म्हणते आई. लय हे पडली म्हणते आई, झुरणीच पडली म्हणते. आली नाही पोरगी आली नाही, साऱ्या पुरी आल्या अशी करून राहिली म्हणते आई. काय बाई आम्हाला विचारायचं आहे, जायचं असेल तर जा ना तू, जाय चिंटूला विचारून घे काय घ्यायचं. हो ठीक आहे, मी चिंटूजीला विचारतो मग चालली जातो. आई मी जाऊ काय, हे चालली राणी, मला जायचं. मला लय आठवण आली माझ्या गावची आणि माझ्या आईची लय आठवण आली. मी जातो ना हो आई. तूही जा ना, विहारले विचार तूही जा दोघी जणी जा. या असं करू सगळ्याची. आता सऱ्या पुरी चालल्या. आता तुम्हीच काय मग, तुम्हालाच काय म्हणायचं आहे. तुम्ही लय दिवसाच्या गेल्याने जा दोघीच्या दोघी. मग